दिल्ली शरद पवारांच्या निवासाने खासदारांची बैठक संपन्न, अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा, मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा, बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासाने दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 20 मिनिट बैठक झाली। राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। आज कपिल सिब्बल पुन्हा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणार। आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद होईल। आदित्य ठाकरे हे आज नाशिकमधील खड्ड्यांची पाहणी करणार आहेत। आदित्य ठाकरे खड्ड्यांसंदर्भात नागरिकांसोबत संवाद साधणार असून पालिका आयुक्तांची देखील ते भेट घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मनसेच्या पुणे शहर कार्यालयात 11 वाजता या बैठकीचं आयोजन। मनोज जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक। मराठा आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारचा पाठपुरावा सुरू। आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाते। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। सरकारनं मराठा समाजासाठी खूप केलं, त्या सरकारमध्ये 52 कुळेही दाखले देणं आणि व्हॅलिडिटी करणं हा स्वतंत्र विभाग आहे। जयकुमार गोरेंची माहिती। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात कोणाचाही वैयक्तिक हेतू नाही। जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। ध्वजारोहणासाठी नावं जाहीर, अजून पालकमंत्रीपदाची घोषणा नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले अजूनही वेटिंगवर। दोनही जिल्ह्यात पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही। आम्ही दिलेल्या वचनांची पूर्तता केली, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात आहेत, विकासाला निधी कमी पडू देणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कल्याणकरांच्या मतदारसंघात 2,500 कोटी दिले, एकनाथ शिंदेंची माहिती। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। यावेळी सीएसएमटीवरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी अशा उद्घोषणा करण्यात याव्या, नार्वेकरांची पत्राद्वारे मागणी। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 3 रेल्वे उत्पादन युनिटमध्ये 238 एसी लोकल ट्रेन्सची निर्मिती। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। 238 अतिरिक्त एसी लोकलच्या निर्मितीसाठी 22,000 कोटींची गुंतवणूक, अश्विनी वैष्णव यांची माहिती। दिल्लीत जलजीवन मिशनच्या निधीवरून बैठकीत वाद। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडून केंद्राकडे निधीची मागणी। केंद्र सरकार सरसकट नाही तर योजना निहाय निधी देणार, केंद्रीय मंत्री CR पाटलांची प्रतिक्रिया। गडचिरोलीतील आश्रमशाळेतील सर्पदंश घटनेप्रकरणी गुन्हा दाखल। संस्था अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी खासदार मारुतराव कुवासेंवर गुन्हा। मारुतराव कुवासेंसह मुलगा विश्वजित कुवासेंवरही गुन्हा दाखल। सर्पदंश प्रकरणी आतापर्यंत 5 जणांवर गुन्हा दाखल। आश्रमशाळेत लहान मुलांना झोपायला बेड नाही, आदिवासी विभागावर सर्वाधिक भ्रष्टाचार होतोय। आदिवासी मंत्री उईकेंना पदावरून हटवलं पाहिजे। गडचिरोली सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांची मागणी, तर मृत मुलींच्या कुटुंबियांना मदत देण्याचीही केली मागणी। गडचिरोलीतील सर्पदंश दुर्घटनेनंतर धाराशिवमध्ये समाज कल्याण विभाग आता अलर्ट मोडवर। समाज कल्याण विभागाकडून भूम तालुक्यातील नळी आश्रमशाळेत सुरक्षेच्या उपाययोजना, आरोग्य सुविधा आणि औषधोपचाराचा आढावा। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून घाटकोपर येथील दरड दुर्घटनेची पाहणी। मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि महापालिकेकडून मदत केली जाणार, आशिष शेलार यांचं आश्वासन। महापालिका काय काम करते? घाटकोपर दरड दुर्घटनेप्रकरणी किशोरी पेडणेकरांचा सवाल। महापौरही तिथल्याच योग्य वेळी खबरदारी घेतली असती तर हा प्रकार टळला असता, पेडणेकरांची प्रतिक्रिया। सायन येथील प्रतीक्षानगरमधील उद्यानात वरिष्ठ नागरिकांसाठी बांधलेले शेड कोसळले, 5 ज्येष्ठ नागरिक जखमी। जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू। स्थानिक पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू। योग्य कृती करणं सोपं नसतं, तेव्हाच नेतृत्वाची कसोटी लागते। एफडीएच्या धडक कारवायांदरम्यान तुकाराम मुंडे यांची एक पोस्ट चर्चेत। पदं बदलतात मात्र तत्व अढळ राहिली पाहिजे, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची पोस्ट। छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवर एफडीएची कारवाई। अमरप्रीतवर हॉटेलचा FSSAI परवाना निलंबित। बटरऐवजी मार्गरीन, हॉटेलच्या किचनमध्ये सांडपाणी, उघडे कचऱ्याचे डबे आढळल्याने ही कारवाई। पुण्यात गंगाधाम टेकडीवर कथित उत्खनन ठिकाणी पालिका आयुक्तांची धडक। गंगाधाम टेकडी फोडून अवैध उत्खनन केल्याचा आरोप। पूर्वसूचना न देता पालिका आयुक्तांची घटनास्थळी भेट।
भिवंडी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर श्रमजीवी कामगार संघटनेचं ठिय्या आंदोलन, बोनस, पीएफ पगार आणि ओळखपत्रांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. 20 वर्षांनंतर रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता. सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्यात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. बेळगाव खानापूर न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निकाल. कुंभमेळ्यात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळा. जामनेरमधील 2 जणांना अटक. अटकेतील आरोपी गिरीश महाजनांचे नातेवाईक असल्याची माहिती. दोषींवर कठोर कारवाई होईल, महाजनांचं स्पष्टीकरण. जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्याला पालिकेचा हिरवा कंदील. मात्र पालिकेच्या याच निर्णयावर सत्ताधाऱ्यांचा आक्षेप. सर्वसामान्यांना सुरळीत पाणीपुरवठा होईपर्यंत फेरविचार करा, पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंची मागणी. नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीत दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजप नगरसेवकांची दांडी. 40 गैरहजर नगरसेवकांना नोटीस बजावणार. नागपूर पालिकेचे भाजप गटनेते नरेंद्र बोरकरांची माहिती. चंद्रपुरात उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत शिवसेनेची मतदारसंघनिहाय आढावा बैठक संपन्न. या बैठकीत स्थानिक प्रश्न, पक्ष संघटन, आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. वाशीतील ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम. वाशीमधील युवा सेनेच्या माजी तालुका अध्यक्षांसह अनेकांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. पुण्यात तानाजी सावंतांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश सोहळा संपन्न. परतीच्या पावसाने विदर्भात कमी पावसाचा बॅकलॉग भरून निघणार असा दावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी केलेला आहे. सप्टेंबर नंतरचा परतीचा पाऊस विदर्भात चांगला बरसणार असं देखील त्यांनी म्हटलंय. अतिवृष्टीबाधित रस्ते, पूल आणि इमारतींच्या दुरुस्तीला तातडीने गती द्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश. खड्डे वाहून गेलेले रस्ते आणि पुलांचं नुकसान तातडीने दूर करण्याचे हे आदेश. अमरावतीच्या डोमा आदिवासी आश्रमशाळेत भूतबाधा झाल्याची अफवा पसरली. भूतबाधा झाल्याच्या अफवेने विद्यार्थिनी शाळा सोडून घरी गेल्या. अफवेमुळे 300 पेक्षा जास्त मुली शाळा सोडून गेलेल्या. आरोग्य विभागाकडून विद्यार्थी पालकांशी संवाद सुरू आहे. पुण्यातील शिवणे गावातील मुलांना रोज चिखलातून शाळेत जाण्याची वेळ येते. गराडे वस्तीतील शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तातडीने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी. संत सावतामाळींच्या 750 वर्षाच्या श्रीफळ हंडीला प्रथमच मुख्यमंत्र्यांचे तोरण. तर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले 11 नारळांचं तोरण. संत सावता महाराज माळी समाधी सोहळ्यास श्रीफळ रूपाने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सहभाग.